सर ज्या राज्यशास्त्र विभागाचे ज्या विद्यापीठात मुंबई विद्यापीठात काम करतात, तसंच कोल्हापूर विद्यापीठामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये काम करणारे आणि सकल जनामधी शिवराय आणि सकल जन्मादी प्रगतीच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यासारखे या शतकातले सर्वोत्तम मौलिक असे ग्रंथ लिहिणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राजकीय भाष्यकार आदरणीय प्रकाश पवार सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आदरणीय प्रकाश पवार सरांना. थेट महाराष्ट्र धर्माबद्दल बोलताना एकतर वारकरी किंवा छत्रपती शिवराय यांचीच उदाहरणं दिली जातात. ॲक्च्युली मला असं वाटतं की ते तसं नाही. महाराष्ट्र धर्म हा आधुनिक काळामध्ये विचार प्रणाली म्हणून मांडण्याचा प्रयत्न झाला. पूर्णपणे 1818 नंतरची ही नवी घडामोड आहे आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे किशोर बोलत असताना बोलला आहे की त्या कालखंडामध्ये शब्द येऊन गेला असेल, म्हणजे तो समर्थ रामदासांच्या याच्यामध्ये आला किंवा खुद्द शिवरायांनी जे पत्र लिहिलं व्यंकोजींना त्या पत्रामध्ये मराठ्यांचे गोमटे करा यातला मराठा हा शब्द महाराष्ट्र या अर्थाचाच आहे. ते महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचं गोमटे करा म्हणजे तिथं काय महाराष्ट्र धर्मच म्हणायचं होतं आणि ती एक आयडियोलॉजी होती अशी गोष्ट नाही. पण आधुनिक कालखंड सुरू झाल्याबरोबर महाराष्ट्राच्या पुढं जो एक पेचप्रसंग मोठा उभा राहिला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र धर्माची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्र धर्म न शब्दप्रयोग वापरता खरा महाराष्ट्र धर्म सांगितला तो महात्मा फुलेंनी. ॲक्च्युली याचं कारण पण आहे, जो पोवाडा शिवाजी महाराजांवरती लिहिलेला आहे तो त्यांनी जिजाबाईंच्या तोंडात घातलेला आहे. जिजाबाई कथा सांगतायत पोवाड्यातली म्हणजे आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची, आणि ते कर्तृत्व काय प्रकारचं आहे तर त्याच्यामधला पहिलाच मुद्दा आहे की ते सर्व कथानक कुळवाडी कुलभूषण प्रकारचं आहे. याचा अर्थ जातीच्या संदर्भातलं डिकास्ट होणारा महाराष्ट्र हीच खरी पहिली प्रतिमा या महाराष्ट्राची आहे आणि ती महात्मा फुलेच क्रिएट करतायत. दुसरा मुद्दा महात्मा फुले काय क्रिएट करतायत महाराष्ट्राच्या प्रतिमेबद्दलचा, तर विशेष महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बळीराजाबद्दल ते लिहित आहेत, खंडोबाबद्दल लिहित आहेत, ज्योतिबाबद्दल लिहित आहेत आणि प्रवीण गायकवाड बळीराजाचा महोत्सव याच व्यासपीठावरती साजरा करतात. या अर्थाने महात्मा फुलेंची महाराष्ट्र धर्माची संकल्पना महात्मा फुलेंनी मांडलेली प्रवीण गायकवाड तिचं पुनर्जीवन नव्या अर्थाने करतायत. म्हणजे आजच्या सगळ्या सभांमधला बोलण्यातला एक सारांश काय तर महाराष्ट्र धर्म संकल्पना नव्याने तपासली पाहिजे आणि नव्या संदर्भात महात्मा फुलेंना मध्यवर्ती ठेवून ती सांगितली पाहिजे. हे आजच्या सभेचं सर्वात मोठं यश मानता येऊ शकतं. आता पुढचा एक मुद्दा आहे, हा काही एक दिवसात घडलेला प्रयोग नाही त्यांच्या जीवनातला किंवा इथं होणारा. हा खूप दिवसापासून ते कदाचित चुकत असतील कदाचित बरोबर असतील पण त्यांनी साळुंखेंबरोबर काम केलं. बाबा आढावांबरोबर अनेकदा त्यांनी काय कार्यक्रम केले. नितीन पवारांचा सत्कार केला, किशोर ढमालेंचा सत्कार केला. याच्यामध्ये तुम्ही या कंटिन्युटीमध्ये तरी एक बघा की महात्मा फुले हेच मध्यवर्ती आहेत. म्हणजे साळुंखेंच्या रूपाने महात्मा फुले, त्याच्यानंतर बाबा आढाव जे काम करतात त्यातले महात्मा फुले, नितीन पवार जे काम करतात त्यातले महात्मा फुले, किशोर ढमालेंच्या कामातले महात्मा फुले. म्हणजे प्रवीण गायकवाडांचा हा प्रयत्न महात्मा फुलेंची महाराष्ट्राची कल्पना ही सर्वसमावेशक महिलांच्या संदर्भातली असणारी, सर्व जातींचं एकत्रीकरण नव्हे तर जाती निर्मूलन करणारी या अर्थाने ते पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करतायत. आणि ती पार्श्वभूमी खरं तर मला असं वाटतं की आत्ता जेव्हा विशेषतः महाराष्ट्रातल्या इतक्या दिवस महाराष्ट्रातले मराठे जात असंच म्हणत होते,
वर्ग काय म्हणायला तयार नव्हते. आता पहिल्यांदा या 10 वर्षामध्ये तुम्हाला असं दिसतंय की मराठ्यांमध्ये वर्ग लढा प्रचंड तीव्र झालेला आहे. म्हणजे तो 2 वेगवेगळ्या प्रांतातले नेते, 2 वेगवेगळ्या जिल्ह्यातले नेते, 2 एकाच तालुक्यातले म्हणजे दुष्काळी भागातला नेता आणि बागायती भागातला नेता परस्परांच्या विरोधात बोलतोय आणि तो मराठाच नेता विरोधात बोलतोय. म्हणजे वर्ग संघर्षाची तीव्रता क्रिएट झाली. इथं जातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र वर्गाचा विचार करतोय. तेव्हा प्रवीण गायकवाड महाराष्ट्र धर्मावरती कॉन्फरन्स घेत आहेत. हे याचं एक वेगळं महत्त्व आहे. म्हणजे खुद्द प्रवीण गायकवाडसुद्धा या वर्ग लढ्याचा एक भागच झालेत. कारण त्यांनी जी भूमिका टी व्हीवरती घेतली किंवा जे ते बोलत आहेत आरक्षणाबद्दलचं, त्याच्यावरून पण तुमच्या लक्षात येईल. आता याला जोडून आणखीन 2 मुद्दे मात्र नीट लक्षात घेतले पाहिजेत. तो पहिला मुद्दा आहे, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, तर त्याचं एक उत्तर सांस्कृतिक आहे. त्याचं उत्तर एक सांस्कृतिक आहे. म्हणजे काय, तर अलीकडच्या कालखंडामध्ये लोक असं म्हणतायत की तुम्हाला संस्कृतीच नाही. म्हणजे तुम्ही कोणत्या संस्कृतीतले आहात, तुमची संस्कृती काय आहे, ही एक भाषा विकसित झालेली आहे. त्या भाषेला महाराष्ट्र धर्म हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. कारण का, महात्मा फुलेंची बळीराजाची संस्कृती होती का नाही. नंबर 2, शिवाजी महाराजांची स्वतःची एक संस्कृती होती का नाही. आणि त्या संस्कृतीचं पुनर्जीवन आज होत असेल तर या संस्कृतीचं रूप ही अल्टरनेटिव्ह पर्यायी संस्कृती आहे असंच पुढं येतं. आणि तोच मुद्दा केळुस्कर गुरुजींनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माच्या किंवा धम्माच्या पद्धतीने, त्याच्यानंतर इतर तुम्ही काय उदाहरणं अशी घेऊ शकता. उदाहरणार्थ शंकर दत्तात्रय जावडेकरांनी सुद्धा मार्क्सवाद आणि गांधीवाद याचं एकत्रीकरण केलेलं होतं. हा सगळा सांस्कृतिक वारसा किंवा साने गुरुजींचं संस्कृतीचं पुस्तक ही काय संस्कृती नाही का. आणि दुसरी कोणती तरी एक संस्कृती आहे, हे कसं काय म्हणता येऊ शकतं. आणि हा मुद्दा माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी ओझरता का होईना किंवा तपशिलात उदाहरण देऊन म्हटलेलं आहे. तो म्हणजे विका राजवाड्यांच्या संदर्भात. विका राजवाड्यांनी जे काही साहित्याचं संकलन केलं त्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला त्याबद्दल आदर वाटतो. परंतु मुख्य मुद्दा आहे की त्या मांडणीमध्ये त्यांनी महाराष्ट्र धर्म म्हणजे आर्यवर्चस्व, महाराष्ट्र धर्म म्हणजे रक्तशुद्धी आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे वर्चस्वाची संकल्पना असं जे मांडलं होतं ते महात्मा फुलेंच्या नंतर मांडलं. म्हणजे एका अर्थाने राजवाड्यांची ही प्रतिक्रिया आहे का महात्मा फुलेंच्या आयडिया ऑफ महाराष्ट्र संकल्पनेला, असाही प्रश्न पडतो. म्हणजे ते त्या कालखंडातल्या इतरांच्याबद्दल काय बोलतायत ते महत्त्वाचं नाही. जे महत्त्वाचं आहे की याच्या आधी कोणता विचार आला होता. म्हणून सांस्कृतिक संघर्ष या अर्थाने ही संकल्पना महत्त्वाची आहे. परंतु तरीही त्या कालखंडामध्ये 2-3 विचारवंत महत्त्वाचे आहेत. त्यांची नावं सर्वच वक्त्यांनी घेतली. त्यापैकी एक राजाराम शास्त्री भागवत, मराठ्यांना 4 बोल, हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा. नंबर 2 न्यायमूर्ती रानडे, राईज ऑफ द मराठा पॉवर. आता याच्यामध्ये त्यांच्याकडून काही मुद्द्यांच्याबद्दल प्रश्न निर्माण झालेले असतील. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र धर्माचा उल्लेख न्यायमूर्ती रानडेंनी केला आणि सोडून दिला. राजाराम शास्त्री भागवतांनी त्याच्यावरती तपशीलवार लिहिलं. परंतु जे लिहिलं त्यातला सकारात्मक मुद्दा कोणता आहे, तर सकारात्मक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हा आहे की महाराष्ट्र धर्म म्हणजे भक्ती चळवळ आहे किंवा भागवत धर्म आहे. आणि हा मुद्दा जरी विठ्ठलरामजी शिंदेंना मान्य नीट नसला तरी विठ्ठलरामजी शिंदेंनी महाराष्ट्र धर्म म्हणजेच भागवत धर्म आहे. भागवताचे वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले. उदाहरणार्थ बुद्धामध्ये सुद्धा भागवत नावाचं लिटरेचर आहे.
किंवा याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जैनामधला सुद्धा भागवत उलगडून दाखवला आणि ते करताना त्यांनी मूल्यव्यवस्था स्पष्ट केली आहे. आणि ती मूल्यव्यवस्था कोणती आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चौकटीतली व्यवस्था प्रधान आहे. हे राजाराम शास्त्री भागवत आणि विठ्ठलरामजी शिंदे या दोघांनी मांडण्यामुळे यांचा विचार हा एका अर्थाने लोकांची बाजू घेणार आहे, अभिजनांच्या विरोधातला असल्यामुळे तो राजाराम शास्त्री भागवतांचा विचार आणि विठ्ठलरामजी शिंदेंचा विचार राजवाड्यांचा पूर्ण विचार खोडून काढतात. म्हणजे राजवाड्यांचा महाराष्ट्र धर्माचा विचार त्यांना मान्य नाही. ही एक स्टेप आहे. आणि मला असं वाटतं की यातला मुख्य तुमच्या आजच्या पिढीच्या पुढचा आदर्श मुद्दा कोणता? तर विठ्ठलरामजी शिंदे आणि राजाराम शास्त्री भागवत म्हणतायत त्यातले काही मुद्दे तुम्ही घेतले पाहिजेत आणि आजच्या काळाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आला की जो आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे साप्ताहिकच काढलं आणि त्या साप्ताहिकामध्ये त्यांनी त्यांची महाराष्ट्र धर्माची संकल्पना स्पष्ट केली. परंतु ती सांगताना त्यांनी पहिल्या लेखात आणि 2 वर्ष झाल्यानंतरच्या लिहिलेल्या दुसऱ्या लेखामध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे मांडलेले आहेत. ते पण नीट लक्षात घेतले पाहिजेत. महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वतःच्या धर्मावरती प्रेम करा, पण परधर्माला सहिष्णू माना किंवा तुम्ही स्वतः धर्मनिरपेक्ष राहा. हा जो मुद्दा आहे स्वधर्म आणि परधर्माच्या बद्दल सहिष्णू राहण्याचा, याला खूप महत्त्व आहे. तसाच दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे स्वभाषा आणि परभाषा. यापैकी स्वभाषेचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे, परंतु परभाषेचा तुम्ही द्वेष केला नाही पाहिजे. हे दोन्हीही मुद्दे पटवून देताना त्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्य आणि कर्तृत्वातील 2 उदाहरणं सांगितलेली आहेत. त्यातला एक तर उदाहरण असं आहे की त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम किती होते हे खुद्द विनोबा भावे सांगतायत. आणि दुसरा म्हणजे भूखन नावाचा कवी शिवरायांच्या दरबारामध्ये हिंदी भाषेची जतन करत होता, त्याची वाढ करत होता. त्याच्यामुळे मराठी भाषेचं प्रेम इतरही भाषांवरती आहे आणि ते कन्नड भाषेवरती आहे. आणि शिवरायांच्या वडिलांनी बँगलोर शहर वसवलं, विकसित केलं, त्याही भाषेवरती आहे. म्हणून त्यांनी जरी काही त्यांच्या वेगळ्या भूमिका असल्या तरी भाषिक द्वेष हा मराठी प्रांतातला महाराष्ट्र धर्माचा विषय नाही, तर परभाषेवरती प्रेम करा, तिच्याबद्दल सहिष्णू धोरण स्वीकारा, हा खरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा महाराष्ट्र धर्माबद्दलचा जो महत्त्वपूर्ण आलेला आहे तो म्हणजे हुल पथकाच्या संदर्भातला आहे. आता हा मुद्दा बऱ्याच लोकांना माहीत नसेल. हुल पथक म्हणजे काय? तर शिवरायांच्या चरित्रामध्ये अनेक इतिहासकारांनी हुल पथकं होती असं म्हटलेलं आहे. त्याला तुम्ही हुल देणं हा पारंपरिक अर्थ नाही. हुल या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, हुल या शब्दाचा अर्थ आहे क्रांती, आणि हुल पथक म्हणजे ज्ञान पुरवणारा गुप्तहेर यंत्रणेचा एक ज्ञानी समाज. आणि आजचा सगळा समाज हा ज्ञानाच्या क्षेत्रात सपाट झालेला समाज आहे. म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्र धर्माचं पुनर्जीवन करायचं असेल तर हुल पथक म्हणजे ज्ञानाची चिकित्सा करणारा, जसं पवार सरांनी आता सांगितलं तुम्हाला चिकित्सा करता आली पाहिजे, तर तो या अर्थाचा शब्दप्रयोग आहे आणि तो शिवरायांच्या जीवनातून व्यक्त होतो. भाषेच्या बद्दलचा आहे. तसाच ज्या प्रवीण गायकवाडांनीही कार्यक्रम घेतला त्यांच्याबद्दल लागू होतो तो आहे की उद्योग आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रामध्ये शिवरायांनी स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं होतं. तुम्हाला जर नीट प्रायमरी डॉक्युमेंट माहीत असतील तर कितीतरी मोठा उद्योग शिवरायांनी उभा केला होता आणि त्या कालखंडातल्या चौल शहराची लोकसंख्याच तेव्हा 1 लाख होती
आज तेव्हा मुंबईची लोकसंख्या 2000 असेल का फजिती आहे, परंतु त्या चौलची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त होती. हे अनेक डॉक्टरांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या चौलला त्यांनी आपल्या नियंत्रणाखाली आणलं होतं आणि तिथला उद्योग आणि व्यापार त्यांनी मस्कतपर्यंतचा वाढवला होता. आणि हेच प्रवीण गायकवाड तो उद्योग आणि व्यापार वाढवण्यासाठी दुबई असेल, युरोप असेल, इतर भागांमध्ये तुम्हाला जायला सांगतायत. या अर्थाने ते महाराष्ट्र धर्माचा विकास करतायत. परंतु हे सर्व आजच्या संदर्भात तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ते कोणत्या अर्थाने, तर याच्यासाठी भावनेपेक्षा विवेक महत्त्वाचा आहे. आणि खुद्द रायगडवरती जिथं शिवराय बसत होते त्याच्या पाठीमागे एक विवेक सभा नावाचं सभागृह होतं आणि त्या ठिकाणी पूर्ण हुलपथकाच्या ज्ञानावर आधारित चर्चा झाल्याशिवाय तरतम भावाने पुढचे निर्णय घेतले जात नव्हते. ही जर प्रथा शिवरायांनी पाडली तर या महाराष्ट्राच्या बॉडीमध्ये, डोक्यामध्ये जे तत्व आहे विवेकाने वागण्याचं, विवेकाने विचार करण्याचं, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून पुढच्या माणसाचा विचार शांतपणे ऐकून घेतला पाहिजे, सहिष्णुपणे त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. यालाच महाराष्ट्र धर्म म्हणतात, यालाच संसदीय लोकशाहीची पद्धत म्हणतात. या अर्थाने महाराष्ट्र हा लोकशाही निर्माण करणारा प्रांत आहे. आणि त्याबद्दलचं वाक्य खुद्द राजाराम शास्त्री भागवत यांनी म्हटलेलं आहे की शिवरायांचं राज्य हे रक्तावरती आधारलेलं नव्हतं, रक्तरंजित. शिवरायांचं राज्य ही अहिंसक क्रांती होती. हे राजाराम शास्त्री भागवतांनी पटवून दिलं. आणि त्याचा दुसरा पुरावा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी जेव्हा तुळजापूरच्या देवीवरती किंवा देवी दैवतांवरती लिहिलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे शिवराय जे तुळजापूरच्या भवानीची पूजा करत होते ती अहिंसेची पूजा होती, ती मांगल्याची पूजा होती, ती गरिबाला संरक्षण देणारी पूजा होती. ती पूजा कुठल्या तरी युद्धासाठी केलेली पूजा नव्हती. याबद्दलचं इंटरप्रिटेशन पुन्हा महाराष्ट्र धर्म म्हणून सर्वांनीच पहिल्यापासून वाचा, तरच तुम्हाला कळेल की याच्यामध्ये नेमकं दडलेलं काय महाराष्ट्र धर्मामध्ये. आणि सह्याद्री नावाचं एक पुस्तक आहे. त्या सह्याद्री पुस्तकामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक सह्याद्रीच्या रांगेमध्ये बुद्ध प्रकारची शिल्प असणं, बुद्ध प्रकारच्या जुन्या खाणाखुणा असणं, कोळी लोकांनी त्या जपणं आणि त्या कोळी लोकांच्या मार्फतच संपूर्णपणे कोकणामध्ये बुद्धाची विचारसरणी आली. आणि जसजसा शिवरायांचा प्रवास मावळकडून कोकणामध्ये झाला, तळकोकणामध्ये झाला, ते सर्व लोक बुद्धाचे प्रतीक म्हणून शिवरायांकडे जास्त आकृष्ट झाले. याचाही तपशील महाराष्ट्र धर्माशी जोडला गेलेला आहे. कारण महाराष्ट्रातील सगळे व्यापारी मार्ग बुद्धाचे मार्ग आहेत. आणि एवढंच नव्हे तर बुद्धाच्या मार्गावरून आंतरराष्ट्रीय व्यापार होत होता. याचं नेर किंवा तगरचं उदाहरण, तिथं तगरची देवी म्हणतात परंतु पंपीला मात्र भारताची देवी म्हटलं जातं. ही लाकडाचं देवी बनवण्याचा एक प्रकार होता तगरमधला. मला सांगण्याचा मुद्दा आहे त्या इटालीमधल्या पंपीमध्ये भारत देवी म्हणतात, तीच भारत माता. आणि ती भारत माता म्हणजे काय तर गोरगरिबांचं कष्ट म्हणजे भारत माता आहे. गोरगरिबांमध्ये काम करून या भारताला उभं करणं म्हणजे भारत माता आहे. हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी जयपूरला लहान मुलांना भारत माता म्हणजे काय हे समजून सांगताना सांगितलं होतं. आणि तीच गोष्ट प्रतापगडावरती त्यांनी म्हटली होती की शिवराय हे भारताचे नेते आहेत, ते महाराष्ट्राचे केवळ नाहीत. ही त्यांनी आपल्यामध्ये केलेली दुरुस्ती जर तुम्ही पाहिली तर भारत म्हणजे महाराष्ट्र हे भारताचं लघुरूप आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये ज्या काय गोष्टी होतील त्या भारताला एक प्रकारची देणगी देणारा,
महाराष्ट्र धर्म आहे तो संकुचित विचार देणारा नाही असा त्याचा एक अर्थ होतो. परंतु आज मात्र भारत एकूणच प्रचंड अडचणीत असल्यामुळे या महाराष्ट्र धर्माच्या आधारे तुमची पिढी म्हणजे ज्याला काल परवा म्हटलं गेलं होतं JNGने केलेलं क्रांती तिकडं झालेली नेपाळमधली श्रीलंकेमधली असेल किंवा बांगलादेशातली तसं इथं ही पिढी अडचणीत आहे. याचं कारण काय तर एक पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये साधारणपणे 1980पर्यंत फक्त 9 लोक अब्जाधीश होते. परंतु आत्ता भारतामध्ये 119 लोक अब्जाधीश आहेत आणि एका सामान्य व्यक्तीने जर उत्पन्न करायचं ठरवलं म्हणजे भांडवल गोळा करायचं ठरवलं काय काम करायचं ठरवलं आणि या 119 पैकी एका व्यक्तीनं एका वर्षात कमवलेली संपत्ती संपूर्णपणे कमवायचं ठरवलं तर त्याला 914 वर्ष लागणार आहेत. म्हणजे 1000 वर्ष लागणार आहेत. म्हणजे किती पिढ्या पुढं गुलामगिरीत गेलेत याचा तुम्हाला अंदाज येईल. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर तुम्हाला आजची सर्वात मोठी भारतातली महाराष्ट्रातली ही समस्या आर्थिक गुलामगिरीची नष्ट करायची आहे. त्याच्यावरती काम करणं म्हणजे आजच्या काळातला महाराष्ट्र धर्म असाच त्याचा अर्थ होऊ शकतो. हे प्रवीण गायकवाड यांनी घडवून आणलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी या निमित्ताने किशोर ढामाले आणि पवार सर यांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.